भेटणार नाही. कारण की मी मार्गात 2000 आलो आणि मी 1990च्या 92च्या सांगत आहो, हे चुकीचे प्रकार आहे. कारण की आपण जे पाहिलं नाही, जे आपण पाहिलं नाही ते आपण सांगतो. आता आमच्या वंजारी भाऊनं सांगितलं, रात्री वाटोड्यामध्ये कोजागिरीचा कार्यक्रम झाला. आमच्या विठ्ठल भाऊ क्षीरसागरनं सांगितलं का बाबाच्या घराच्या बाजूला मैदान होतं, तिथं काही सेवक कोंबड्याची काठी खेळत होते. काही अनेक वाले कोंबड्याची काठी खेळत होते. बाबाच्या घराच्या बाजूला बाबांनी त्यांना टोकलं आणि त्यांना क्रोध आला, ते तलवारी घेऊन आले आणि ते असं काहीतरी सांगितलं. पण माझं म्हणणं आहे का आपल्याला परिपूर्ण त्याची माहिती भेटत नाही तोपर्यंत त्या माईकवर बोलले नाही पाहिजे. आणि आज मला 26 वर्ष झाले, मी आजपर्यंत ऐकलं नाही का बाबाला काही अनेकवाले तलवारी घेऊन आले, ते असं झालं तसं झालं. हे पहिली वेळ मी काल ऐकलं. आणि त्यांनी सांगितलं क्षीरसागरजींना, मलासुद्धा म्हणे ते माईकवर एक जण चितगरे, ईश्वरजी चितगरे, ते आता आमच्या पॅनलला निवडून आले उमरेडचे, त्यांनी कुठेतरी सांगितलं म्हणे. पण त्यांनी आपले कार्य केले, त्यांनी सांगितलं. पण माझं म्हणणं एकच आहे का त्यांनी सांगितलं म्हणून मी सांगायचं आणि हवेमध्ये कोणत्याही वार्ता फैलावायच्या हे बरोबर नाही. जोपर्यंत आपल्याला परिपूर्ण त्याची माहिती भेटत नाही तोपर्यंत बोलणं योग्य नाही. कारण की आपण सेवक हे खूप हुशार आहोत. त्यांना सांगितलं त्याला, त्यांना सांगितलं त्याला, त्यांनी सांगितलं त्याला. त्याच्यामध्ये कसं आहे, कधी कधी कोणत्या गोष्टी वेगळ्या राहते, त्याच्यामध्ये हवेसारखी कोणाच्या अपमान करणं जे राहत नाही ते आपण बोलून देतो माईकवर. आणि त्याच्यामध्ये जेव्हा त्याची शहानिशा केला तर काहीच अर्थ निघत नाही. मागे एक चर्चा मी अशी ऐकली, एका सेवकाने सांगितलं या माईकवर, बाबाला मुलगी होती म्हणे. जे आज बाबासोबत राहणारे जे ज्येष्ठ मार्गदर्शक आहे, सेवक आहे, माझ्या कानावरती गोष्ट आली का बाबाला, एका सेवकाने सांगितलं बाबाला एक मुलगी होती. पण जेव्हा चर्चा निघाली, जे व्यक्ती बाबासोबत रात्रदिवस राहत होते त्यांनी जेव्हा सांगितलं का आम्ही कधी ही चर्चा ऐकली नाही, पण तो अच्छा सेवक 5 वर्ष 10 वर्षातला सेवक मार्गात येते आणि माईकवर काही ठोकते, असं हे योग्य नाही. कारण की आमच्यासोबत माझ्या राऊतगुरुजी सोमदुसरे काकाजी राहते, यांना 55-60 वर्ष झालेले आहे मार्गाशी आले. त्यांना माहिती नाही बाबाला मुलगी झाली होती म्हणून. पण आजच्या सेवक 5 वर्षाचा सेवक त्या माईकवर काही बोलते, असं बोलायला नाही पाहिजे. जे आपत्ती आहे तेच सांगायला पाहिजे. आपण जेव्हापासून मार्गात आलो तेव्हापासून आपला स्वतःचा अनुभव सांगायला पाहिजे. बाबांनी जे आपलं दुःख दूर केलं, आज आपण काय होतो आणि काय झालं ते अनुभव सांगायला पाहिजे. मी 2000 या मार्गामध्ये आलो, तो माझा पहिला दिवस होता. आणि माझी त्यावेळेस अशी परिस्थिती होती का मी घराच्या बाहेरसुद्धा निघू शकत नव्हतो. दारूचे व्यसन होतं. आणि व्यसन असं होता का एकही दिवस मी दारू पिऊन एकही दिवस चुकत नव्हता. मी काय दारू पिऊन यायच्या नाही. आणि दारू असा प्यायचा का पूर्ण नशा झाल्याशिवाय मी घरी पोहोचत नव्हतो. आणि दारूच्या अधीन होतो. त्यासोबत मला जुव्याच्या लॅटरीच्या सुद्धा व्यसन होतं. आणि या व्यसनामुळे माझी गरजती परिपूर्ण खालावली होती. पैसे कमवायचा भाऊ, मी त्या टायमामध्ये 2-2 हजार रुपये रोज कमवायचा. पण माझी परिस्थिती अशी होती, मी कर्जबाजारी होतो आणि माझ्या घराकडे लक्ष नव्हतं. आणि माझी ह्या मार्गामध्ये येण्याकरता माझी घरवाली परमात्मा एक भवन, तिथे आधी लग्न व्हायचे आणि माझ्या रिश्तेदारीचं लग्न होतं. आणि माझी पत्नी आणि माझी ताई लग्नाला गेली. आणि लग्नाला गेल्यानंतर माझ्या पत्नीनं भगवंताला बाबाला काय योग मागितला मला माहिती नाही. आणि मार्गदर्शकाकडे गेले. मार्गदर्शकाकडे गेल्यानंतर मार्गदर्शकाने जे मार्गदर्शन केलं त्याच्याबद्दल मला काही माहिती नाही. आणि मार्गदर्शकानं सांगितलं तू आपले कार्य कर म्हणे. तुला एक अगरबत्ती लावण्याच्या मार्गदर्शकानं आदेश दिला. आणि भगवान बाबा हनुमानजी महानतेगी बाबा झुमजीला एक अगरबत्ती लावून योग माग म्हणे. एक दिवस उजळेल म्हणे आणि तुझ्या घरच्या व्यक्ती म्हणे एक दिवस जोपर्यंत स्वतः म्हणणार नाही तोपर्यंत तू कार्य करत चाल म्हणे.
असं करता करता 8 ते 9 महिने माझ्या घरवालीनी एक अगरबत्ती लावण्याचे कार्य केले आणि माझे जे व्यसन होतं ते चालूच होतं. माझी पत्नी मला कधीच ठोकायची नाही. मी दारू पिऊन येऊ, जुवा खेळो, कधी ठोकायचे नाही. कार्य करत गेली आणि एक दिवस तो माझ्यावर आला. भगवंतानी मला काय शिक्षा दिली मला माहिती आहे. कारण की मी ज्या दिवशी दारू पिऊन आलो मला बाबांनी भगवंतांनी रात्रभर झोपू दिलं नाही. आणि असं वाटत होतं का मी रात्र काढणार नाही. आणि डोळे लावले तर कोणतरी मला मारत आहे. हा परिस्थितीमध्ये बाबांनी मला शिक्षा दिली. आणि मी झोपेमध्येच रात्री माझ्या पत्नीला म्हटलं, तू म्हणत होती ना परमात्माचा मार्ग घेऊ, तर म्हणलं आपण उद्या मार्ग घेऊ म्हटलं. आणि मी रात्री मॅडमला असा झोपेमध्ये शब्द दिला कारण की मला झोप लागत नव्हती आणि तो दिवस होता. आम्ही दोघंजण दुसऱ्या दिवशी मार्गदर्शकाकडे गेलो आणि मार्गदर्शकांना भीती सांगितली. आणि सांगितल्यानंतर मार्गदर्शकाला माझ्या पत्नींना परिपूर्ण सांगितलेलं होतं का एकही दिवस याच्या चुकत नाही, दारू पिल्याशिवाय राहत नाही. आणि त्यांनी सांगितलं का तू 3 दिवस अगरबत्ती लाव आणि अगरबत्ती लावल्यानंतर तू दारू पिला तर माझ्याकडे यायचे नाही आणि दारू नाही पिला तर माझ्याकडे येशील. आणि मी सुद्धा मनामध्ये पक्का विचार केला. 3 दिवस घरी असतानाच कार्य केले. कार्य केल्यानंतर मी त्याच्यानंतर मार्गदर्शकाकडे गेलो आणि परिस्थिती अशी खालावली होती का माझ्या कर्जबाजारी होतो. मी कुठेही बाहेर 100, 200, 500 रुपये मागू शकत नव्हतो. अशा परिस्थितीमध्ये मी 3 दिवस घरी असतानाच कार्य केले. आणि माझ्या पत्नीला म्हटलं, माझी भाजीपाल्याची दुकान होती आणि मी माझ्या पत्नीला म्हटलं तू काही कर, मला 2000 रुपये कोणाकडून मागून दे. कारण की मी मागितले तर मला भेटत नाही. कारण की मी सर्वांना माहिती होतं का यांना दिले तर हा दारू किंवा जुवा खेळते. अशा परिस्थितीमध्ये मी या मार्गात आलो. माझ्या पत्नीनं मला 2000 रुपये आणून दिले. मी माझ्या जीवनाची सुरुवात केली. कार्य केले. बाबांनी कुठंच मागं फिरू दिलं नाही आणि कधी जीवनात विचार केला नाही इतकं भगवंतांनी बाबांनी मला दिलं आहे. आपण जे जे भगवंतासमोर शब्द ठेवतो बाबा आपले शब्द ऐकते आणि भगवंताला आदेश करते आणि आपलं सगळं काही चांगलं होते. पण आपलंच बी कर्तव्य राहते का बाबाने आमचे कार्य केले तर आमचे कर्तव्य असते का बाबाचे कार्य आमच्यातून काहीतरी थोडेफार चांगले झाल्या पाहिजे. त्या पद्धतीचे आपण कार्य करा. आणि ही परमात्मा परमेश्वरी शक्ती ही साधारण शक्ती नाही, जागृत शक्ती आहे. मी या मार्गात जेव्हा आलो बाबा 96मध्ये भगवंतामध्ये शरीररूपी भगवंतामध्ये विलीन झाले. पण बाबा आज बी आपल्यासोबत बाबाची जी शक्ती आहे तेव्हा बाबा होते आपले सद्गुरू होते. पण जेव्हा बाबा शरीररूपी भगवंतामध्ये विलीन झाले बाबाची आत्मा आणि परमेश्वरी शक्ती ही एक झालेली आहे. आणि ही शक्ती सदैव आपल्यासोबत राहून कार्य करते. आपण ज्या वेळेस जे आता जे आपल्यामध्ये आहे आपण मार्गात आलो त्याग झाला आणि जे अहंकारपणा आपल्यामध्ये अधिक आला. कारण की आपल्या यांना परिपूर्ण विसर्जन झालेलं नाही आपल्या आत्म्यामधलं. आणि तो आत्म्यामधलं जे अहंकार आहे, जो क्रोध आहे, मीपणा आहे, हा सगळं बाहेर निघाला पाहिजे. जसं आपण दसऱ्याला रावणाच्या दहन होते, अहंकार आपण म्हणतो रावणाच्या दहन झालं, पण ते रावणाचे दहन नसून एक आपल्या अहंकाराचं दरवर्षाला दहन होते. पण आपण आपल्या आत्म्यामध्ये जे गढूळपणा भरलेला आहे आपण परिपूर्ण आपल्या आत्म्यातलं विसर्जन केलं नाही. फक्त आपण देवाचे विसर्जन केलं जेव्हा पहिला दिवस होता तर. आणि आपल्या आत्म्यामध्ये जे अहंकारपणा भरलेला आहे, दुसऱ्या विषयी गढूळपणा भरलेला आहे, त्याचं परिपूर्ण विसर्जन करायला पाहिजे. आणि परमेश्वरी शक्ती त्या गढूळपणाचे विसर्जन झालं तर परमेश्वरी शक्ती आपल्यासोबत सदैव राहते. आणि ही शक्ती ज्या पद्धतीने आपण कार्य करू त्या पद्धतीने आपल्याला फळ देते. आज आम्ही सांगतो मी 40 वर्षाचा आहे, 50 वर्षाचा आहे. मला तर वाटतं का जो सेवक तत्वसत्य नियमानं चालत असा ना तो 1 वर्षाच्या व्यसन 40 वर्षाच्या सेवकापेक्षा त्या 1 वर्षाच्या सेवकाला भगवत शक्ती कार्य करते त्याचे. कारण की आम्ही फक्त माईकवर बोलतो मी इतका जुना आहोत इतका जुना आहोत. पण मला वाटत नाही का आम्ही त्या त्याग झाल्यावर आम्ही कार्य त्या पद्धतीनं करू शकतो. जो नवीन सेवक राहते, जो साध्या काळात राहते
तो बरोबर आपल्या नित्यनेमानं आपल्या परिवारासोबत परमेश्वरी कार्यकर्ते सकाळी उठते. पण जेव्हा आम्ही नववन झालं आमचं, तर आम्हाला असं वाटतं का मी खूप जुना शेव झालेलो आहो आणि मीपणा आमच्यामध्ये लवकर येते. ह्या मार्गामध्ये मी म्हणून चलत नाही. जिथं मीपणा येते तिथं परमेश्वरी शक्ती कार्य करणं थांबवते. जेव्हा आम्ही येते तेव्हा परमेश्वरी शक्ती कार्य करायला सुरुवात करते. आम्ही आमच्यामधला हा मीपणा हा बाहेर काढावा आणि त्याचे विसर्जन करावं आणि आम्ही सर्व एक आहोत हा शब्द आपण चालवावा. जेव्हापर्यंत आम्ही हा शब्द येणार नाही, एकता होणार नाही आणि आम्ही एकतेने राहू नये, तोपर्यंत आपली परमेश्वरी शक्ती कार्य करणार नाही. आपण सर्व मानते की बाबा जिंदगीचे सेवक, पण आज कुठं कुठं असा शब्द निघते का मी त्या मार्गदर्शकाचा सेवक आहे, मी त्या मार्गदर्शक एक निमित्त आहे, एक शब्द आहे. आपण सेवक आहोत मानते की बाबा जिंदगीचे मंडळाचे. आणि कोणी रस्ता भटकलेला असा एखादी व्यक्ती, आपण भाग्यवान आहोत, आपल्याला रस्ता चांगला मिळाला, आपला रस्ता सरळ आहे. आता आपण मंडळाकडे वळलो, आपला मार्गदर्शक मंडळाचे आपल्याला मिळाला. आणि एखादी चुकीनं जेव्हा त्याच्यावर दुःख आलं आणि ज्याने तिकडे बोट दाखवला तिकडे आपण जेव्हा दुःख राहते तिकडे जातो. आणि कोणी रस्ता भटकलेला असं आणि त्याची इच्छा असं, त्याला सुद्धा आपल्या मंडळाचे जे नियम आहे त्या नियमाचं त्याच्या हाताने पालन होत असेल तर त्याला सुद्धा आपल्या सोबत घ्यायला पाहिजे. कारण की बाबांनी म्हटलेलं आहे, जो भटकला रस्ता आहे त्यांना चांगला रस्ता दाखवणे हे आपल्या मानवाचे काम आहे. आणि आज आपल्या ज्या शेवकीन या रात्री एक अनुभव एका ज्या मार्गदर्शकानं सांगितला एका महिलाबद्दल, का एका महिलाच्या ना ते कुटुंब उद्ध्वस्त झालं म्हणून. मला तर माझे तर म्हणणे एकच आहे का आपण ह्या मार्गामध्ये जुळलो. आपल्या शेवकीन ताई ज्या आहे याच्यामध्ये 80% शेवकीन ताईच्या माध्यमातून आपल्याला हा परमात्माचा मार्ग मिळालेला आहे आणि 20% आपल्यामधून मिळालेला आहे. कारण की आता जसं मी या मार्गात जुळलो, माझ्या पत्नीमुळे मी या मार्गात जुळलो. माझ्या पत्नीने मार्गदर्शकाच्या आदेशाने एक अगरबत्ती लावली नसती तर मी या मार्गामध्ये जुळलो नसतो. आणि मार्गामध्ये जुळलो नसतं तर मी आज माईकवर बोललो असतो. मला वाटत नाही का मी जिवंत राहिलो असतो म्हणून व्यसनामुळे, मी केव्हाच्या घाटावर गेलो असतो. म्हणून म्हटलं आपल्या ज्या शेवकीनताई आहे यांच्यामुळे आपला हा परमात्माचा मार्ग 80% आपलं चांगलं झालेलं आहे. माझे म्हणणं एकच आहे, मी आता नवीन मंडळाचे अध्यक्ष बनला. याच्या आधी मदनकर साहेब होते, जे गावोगावी मतभेद झालेले आहे. एकता करा, पुढे आपलं चुकून झालेली असं आपल्याला चुका झालेल्या चुकाची सुधारणा करता येते. आणि एकता कशी होईल त्याच्याकडे आपण सर्वांनी लक्ष करायला पाहिजे. आणि आपण हा जो कोजागिरीचा कार्यक्रम जे घेत असतो, माझ्या मते ते असं वाटते मला का 4-5 गावं मिळून एकच कार्यक्रम घ्यायला पाहिजे. 1 वर्ष त्या गावाला, 1 वर्ष त्या गावाला, सर्वाला अधिकार द्यायला पाहिजे. आणि जे कार्यक्रम आपण आज दररोज जे घेत आहे असे 4 गाव 5 गाव मिळून जणांनी एकत्र झाले तर सर्व सेवक आपण एकत्र राहू आणि एकतेचे कार्य होईल. आणि आपल्या बाबासुद्धा यांनासुद्धा असं वाटेल का नाही बा आमचे सेवक, माझे सेवक हे एकतेचे कार्य करत आहे. आणि मार्गदर्शकांनी सुद्धा महिन्यातून एक वेळा बसून एकत्र बसून सगळ्यांनी एकामेकाचे विचारमंत करायला पाहिजे. कुठे कुठे पाहतो 2 मार्गदर्शक आहे, 2 मार्गदर्शक एकाच गावामध्ये असून सगळ्यांनी त्यांची एकता नाही आहे. दोन्ही मंडळाचे मार्गदर्शक आहे, आज मार्गदर्शक 2 असताना त्यांची एकता नाही तर सेवकामध्ये आम्ही कुठं एकता आणणार आहे. ह्या पद्धतीचे कार्य होत आहे. मार्गदर्शकांनी सुद्धा एकता कसं होईल त्यांच्याकडे लक्ष करायला पाहिजे. माझ्या खलबीमध्ये उद्या कोजागिरी आहे आणि 900 950 कुटुंबाचे घर आहे आणि 10 ते 12 मार्गदर्शकाचे आजचे सेवक आहे. आज बी
900 950 कुटुंबाचे घर असताना एकच चर्चा बैठक होते, एकच भगवत कार्य होते आणि 10 ते 12 मार्गदर्शकाचे आजचे सेवक आहे, पण एकतेने राहते. माझ्या एकच आहे का तुम्ही हा मार्गदर्शक अगर या कुठं उलटे सीधे कार्य करत असाल तर सेवकांनी एकता करा. आणि आज भी एकतेने कार्य होत आहे. आपण सुद्धा आपल्या परिसरामध्ये आपल्या गावामध्ये एकतेने राहा एवढेच बोलतो आणि मी माझ्या शब्दाला विराम घेतो. सर्वांना माझे नमस्कार. धन्यवाद साहेब. खूप छान मुलाचे आम्हाला मार्गदर्शन केलं. काऊन की अध्यक्ष साहेबाच्या मार्गदर्शन हा खरोखरच सेवकांना जरुरी आहे. काऊन की आपण कसे वागायला पाहिजे, कसं राहायला पाहिजे हे खरोखरच आपल्याला शिकायचं आहे. म्हणून आपण जे घडत आहे ते करत आहे ते सांगितलं, त्यांच्याबद्दल धन्यवाद. म्हणून मानव धर्माची पोळी लई पॉवरफुल आहे. फक्त या पोळीला भाजणारी फक्त आई वाराणसीची चूल आहे. म्हणून आपल्याला साहेबांना सांगितलं का या पोळीला आपल्याला कशी खावायची आहे, म्हणून ते आपल्या सेवकांना शिकायचे आहे. म्हणून साहेबांचे अभिनंदन, धन्यवाद, नमस्कार. त्याचप्रमाणे आजच्या चर्चा बैठकचे अध्यक्ष घोगरे काकाजी हे सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो.